नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. सध्या आता एक चर्चा चालू आहे आणि पुढेही चालू राहणारच आता काही काळ. ठाकरे बंधू एकत्र आले. खरंच आहे, हे ठाकरे बंधूच. आता हे पक्ष वगैरे सगळं बाजूला ठेवूनच आपण आज विश्लेषण करावं लागेल, कारण ह्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रात किती बघायला मिळेल ह्या एकीचा, तर म्हटलं तर साशंकता आहे. परंतु मुंबई महापालिका, ठाण्यामध्ये याचे परिणाम नक्की बघायला मिळतील. हे ठाकरे एक ब्रँड आहे आणि ते बोलले, आणि दोघं बंधू एकत्र येणं हे आता केवळ मराठी 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 म्हणूनही चालणार नाहीये. हिंदी भाषिक सुद्धा ह्या ठाकरे कुटुंबाच्या पाठीशी आहेत. हे जाणून बुजून आता राजकीय गणित अशी चाललीत की हे फक्त मराठी चाललंय, तर असं नाहीये. आज राज ठाकरेंची भाषण आपण बघितलं, उद्धवजींचं पण भाषण बघितलं. राजसाहेबांनी तर अतिशय विस्तृतपणे सांगितलं की मुलं कशी इंग्लिश मीडियममध्ये आहेत आणि कुणाकुणाची होती, कुणाकुणाची नाही, पण मराठी मुद्दा हा कसा महत्वाचा आहे. म्हणजे हिंदी भाषेबद्दल सुद्धा त्यांना आदर आहेच, नाही अशातला भाग नाही, पण किती जबरदस्ती करायची हाच विषय होता. आणि त्याच्यावरनं एक नक्की आहे की राजकारण सुद्धा ह्याच्यात आलंच. ठाकरे ब्रँड संपवून द्यायचा का, हे दोघं बंधूंनी काहीतरी ठरवलेलं असणार आहे. दोघांचे नक्की फोन झालेले आहेत. उद्धवनी सुद्धा आज बोलता बोलता भाषणाच्या ओघात सांगून गेले की मी राजला फोन केला. म्हणजे ह्यांचे फोन चालू आहेत. कुटुंब सगळं एकत्र आलेलं आहे. सगळे आपले हेवे दावे का विसरले, तर भारतीय जनता पक्षाचं राजकारण, एकनाथ शिंदेचं राजकारण. अजितदादा थोडं बाजूला आहे. अजितदादांचं नरोवा कुंजरोवा त्यांचं जरा जास्त लक्ष पश्चिम महाराष्ट्राकडे दिसतंय. आता आहे त्यांचं तसं लक्ष, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, ते नाही अशातला भाग नाही, कारण त्यांचे आमदारही चांगले आले त्यावेळेला. परंतु मुंबई महापालिका हेच टार्गेट आता ठाकरे बंधूंचं जास्त आहे. उद्धवनी जरी भाषणात बोलले महाराष्ट्र, नुसतं मुंबई महापालिका नाही, कारण मराठी सगळे इतर भागात महाराष्ट्रामध्ये जास्तच आहेत. त्यामुळं मराठी मुद्द्यावर हे जात पात धर्म विसरून सगळे मराठी मुद्द्यावर सगळे एकत्र येतील आणि ठाकरे बंधूंच्या मागे राहतील, अशी अवस्था आहे का, तर हे साशंकता मी तेवढ्यासाठी म्हटलं. पण मुंबई महापालिकेत मात्र एकनाथ शिंदे आणि देवाभाऊ वैयक्तिक म्हणतो, कारण सुरुवातच राज ठाकरे साहेबांच्या भाषणाची बघा, देवाभाऊने आम्हाला एकत्र आणलं. म्हणजे एकत्र आणलं म्हणजे जे न होणारं काम देवाभाऊंचं आहे हे राजकारण, असं त्यांना ते आरोप करायचे होते. हे कुत्सितपणानं बोललेलं आहे. मग तुम्ही टोमणा म्हणा आणि काय म्हणायचं ते म्हणा, मग राज ठाकरेंनी लगावलाय. आता एक होणार आहे, मुंबई महापालिकेत मात्र हे ठाकरे बंधू एकत्र आल्याचा परिणाम होणार का, तर होणार. भारतीय जनता पक्षाला त्यांची राजकारणाची समीकरणं बदलावी लागणार. कारण दिल्लीश्वर भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले नेतेही ह्यांनी देवाभाऊंना, म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की ही महापालिका आर्थिक राजधानी आहे देशाची मुंबई, ही महापालिका आपल्या ताब्यात असली पाहिजे. ठाण्याची जबाबदारी तर प्रश्नच नाही, एकनाथ शिंदेनी ते आपणच घेणार अशा पद्धतीनं त्यांचं ते झालेलं असेल. परंतु आता ह्या एकत्रीकरणाचा परिणाम आणि फटका नक्कीच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला बसणार आहे. अशा वेळेला भारतीय जनता पक्षानं सुरुवातीलाच, आता त्यांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे होते, तसं म्हटलं तर स्थानिक स्वराज्य संस्था ह्या निवडणुकीला ते आता प्रदेशाध्यक्ष नाही आहेत, पण विधानसभेला त्यांनी घवघवीत यश त्यांच्या अध्यक्षतेच्या खाली जे निवडणुका झाल्या नक्की मिळाले, हे नाकारता येणार नाही. बावनकुळेंनी चांगलं काम केलं. आणि आता बावनकुळे तर नाही आहेत, म्हणजे उद्या काही फटका बसला तरी बावनकुळे त्याला जबाबदार राहणार नाहीत. हे नवीन अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना किती जमणार आहे हे सुद्धा पाहावं लागेल आगामी काळात. आपण देवाभाऊच हा मेन ना. आज देवाभाऊ आणि एकनाथ भाऊ हेच टार्गेट आहे ह्या दोन भावांचं. कारण एकनाथ शिंदेनी जे शिवसेनेतनं फुटून देवाभाऊनी जे राजकारण केलं आणि दोघं जे एकत्र आले, हे इतकं सलतंय आणि ते राज ठाकरेंना सुद्धा सलतंय. आता हे आता दिसायला लागले. आणि ही एकी आता कशी ठेवायची नाही याच्यासाठी दिल्लीपासनं या महाराष्ट्रामध्ये आता वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवल्या जातील. हे दोघं परत कशी भांडतील, यांच्यात कशी भांडणं लागतील,
यांच्या कार्यकर्त्यांच्यात कशी भांडणं लागतील. कारण कसं आहे, स्थानिक स्वराज्य मतदारसंघामध्ये आता परत निवडणुकीला तिकीट वाटप आला. राज ठाकरेंच्या बाबतीत मग तुम्ही काय भूमिका घेणार, त्यांच्या मनसेच्या बाबतीत तिकीट, मग तुमचे जुने निष्ठावंत शिवसेनेचे तुमच्यासाठी भांडायला आलेले शिवसेनेचे उबाटा गटाचे, मग ते नाराज होणार, काही जण मनसेची नाराज होणार. मग ह्या नाराजीचा फायदा कसा उठवायचा हे भारतीय जनता पक्षाला चांगलं माहिती आहे. हे पुढचं राजकारण होणार आहे. त्याच्यासाठी मग थोडं निवडणुका सुद्धा बाबा एखाद दुसरा महिना पुढे ढकलता आल्या तरी ढकलूया असं सुद्धा होऊ शकेल. जास्त काही पुढे ढकलता येणार नाही त्यांना, कारण तीही टिकावी. परंतु ह्याच्यासाठी एखाद दुसरा महिना पुढं ढकलायला सुद्धा ते मागं पुढं बघतील असं नाही. त्याच्यातनं एक नक्की आता देवाभाऊ हे नक्की आता काहीतरी राजकारण उलट सुलट डोक्यात चालवले असणार आहे त्यांच्या. हे नाही, ही युती होणे नाही, हे आगामी काळात हे भारतीय जनता पक्षाला जड जाणार आहे, हे ते ओळखून आहेत. मग आता नवीन क्लुप्त्या होतील आणि मग परत महायुती म्हणून एकत्रच लढूया का आपण, हा सुद्धा विचारेल. कारण याच्या आधी काय होतं, स्वतंत्र लढूया, मग कदाचित ते विचार सुद्धा बदलतील. नाही थांबा, आता आपण परत एकत्र आलं पाहिजे. म्हणजे देवाभाऊनी हे दोघं एकत्र आणले आणि आता या दोघा भावांनी परत महायुती एकत्र आणली का, असं होणार आहे का? मग असं सुद्धा राजकारण होऊ शकेल, काही सांगता येत नाही. आगामी काळात मात्र दोन ठाकरे बंधू, हे दोन ठाकरे एकत्र येणं, हे बंधू एकत्र येणं, हे मात्र एकनाथ भाऊ आणि देवाभाऊंना फार मनाला झोंबलेलं आहे आणि त्यांना आगामी काळ कठीण आहे असं आत्ता तरी म्हणायला हरकत नाही. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.